खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे। जून महिन्यामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये जर आपण पाहिलं तर पेरणी करतो आणि अर्थात खरीप हंगामाला सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जे आहे ते बाजारपेठेमध्ये आपला माल आणायला सुरुवात केली आहे। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सोयाबीनचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये वाढलेले आहे, परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची बाब समोर आलेली आहे। अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीनला जो आहे तो दर मिळत आहेत, परंतु क्वचितच शेतकऱ्यांकडे जे आहे ते सोयाबीन जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहेत। ज्या शेतकऱ्यांना गरज होती त्यांनी यापूर्वीच जे आहे ते सोयाबीन आपलं 4,000 4,500 ते 5,000 रुपयापर्यंत विकलं होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये नाफेडमध्ये देखील सोयाबीन शेतकऱ्यांचं विकलं गेलं नाही। परंतु आता जर आपण पाहिलं तर बाजारपेठेमध्ये 7,200 रुपयांपर्यंत सोयाबीनचे भाव वाढलेले आहे, परंतु वाढलेल्या भावाचा फायदा मात्र शेतकऱ्यांना होताना दिसत नाही। ज्या व्यापाऱ्यांनी सोयाबीन जे आहे ते साठवून ठेवलं त्यांनाच फायदा होत असल्याचं समोर आलेलं आहे। दुसरीकडे जागतिक बाजारपेठेमध्ये जे आहे ते सोयाबीनची मागणी वाढलेली आहे, मात्र बाजारपेठेमध्ये आवक घटलेली आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, दादा काय सांगणार? आत्ता सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत, तुम्ही काय आज बाजारपेठेत आणलं? मी चणा आणलेला आहे, पण आज याच्या अगोदर माझ्यापाशी जवळपास 50-60 पोते सोयाबीन होतं, पण 3500 ते 4200 रुपये भावानं कमी भावात अगदी कमी भावानं विक्र्या गेलं। एक तर यावर्षी एकरी 2 पोते 1.5 पोतं अर्ध पोतं सोयाबीन झालेलं आहे। एक सधन कास्तकार म्हणून माझ्याजवळ भरपूर अशी शेती मी बाहेरची करतो, जवळची सुद्धा आहे, पण त्याच्यातून काही यावर्षी निघालेली नाही आहे। आता जो माल आहे सगळा सोयाबीनचा हा क्वचित लोकांजवळ आहे आणि सगळा व्यापाऱ्याच्या घशात गेलेला आहे। आता यावेळेस भाव वाढून याचा काही अर्थ आम्हाला भेटत नाही, नफाही नाही आहे काही भेटणार। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी काका काय सांगणार? आता सोयाबीनचे भाव वाढले परंतु शेतकऱ्यांकडे सोयाबीनच नाही आहे। शेतकरी नाही आहे। आपल्यासोबत आणखी काही लोक त्यांच्याशी बोलणार होता, काय सांगणार? आता सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत परंतु शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही। तर मी तर सध्या चणा घेऊन आलो आहे आणि सोयाबीनची अशी झाली आहे यावर्षी गत की 3,000 सोयाबीन आम्ही सोयाबीन विकला आहे आणि नाफेडला नंबर लावला होता आहे, कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही काही करू पण शासकीय दराने खरेदी करू। आज 2.5 ते 3 महिने झाले आम्ही चणा नाफेडला नंबर लावून वाट पाहिली की चणा आज विकला जाईल, उद्या विकला जाईल। शेवटी नाफेड बंद झाल्यामुळे आज आम्ही मार्केटमध्ये घेऊन आलो आहे। तर येणाऱ्या हंगामात आणि येणारा दुष्काळ पाहता आम्हाला असं वाटतं की यावर्षी तरी गव्हर्नमेंटनी शासकीय खरेदीत पूर्णपणे माल घेतला पाहिजे, कारण त्याशिवाय शेतकऱ्याला पिकवणं आणि जर यावर्षी जर नापिकी झाली किंवा पिकलं नाही पाणी दुष्काळामुळे तर खरंच यावेळेस सरकारने गांभीर्यानं घेतलं पाहिजे यावर्षी, असं मला वाटतं। नक्कीच सरकारने गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। सोयाबीनचे दर जे आहेत ते अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। 6,800 ते 7200 रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर भाव मिळतोय सोयाबीनला, परंतु फायदा मात्र शेतकऱ्यांना होत नसल्याची बाब समोर आलेली आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।